सर, काल महायुतीचा शपथविधी पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा शपथ घेतली आहे. काय सांगता? नाही, त्यांना आमच्या पक्षातर्फे शुभेच्छा आहेत. माननीय राज ठाकरे साहेबांनी याबद्दल ट्विट देखील केलेलं आहे. विशेषतः देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर त्यांचे खूप चांगले स्नेही आहेत त्यांचे. आणि आपल्या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीच्या नुसार राज ठाकरे साहेबांनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. त्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं देखील अभिनंदन केलेलं आहे. विशेषतः फडणवीस साहेबांच्या बाबतीत बोलायचं गेलं, गेली 5 वर्षे त्यांनी खूप अवहेलना सहन केलेली आहे, चेष्टा सहन केलेली आहे. पण तरी देखील त्यांनी संयम ठेवून खूप परिश्रम घेऊन पुन्हा ते मुख्यमंत्री झाले. त्याबद्दल मी देखील त्यांचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. सर, आज एक मुलाखत दिली देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री चॅनलला आणि त्यात त्यांनी स्तुती देखील केलेली आहे. बिनशर्त पाठिंबा जो तुम्ही दिला होता त्याबद्दल देखील त्यांनी आभार व्यक्त केलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट, येणाऱ्या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्यात काही ठिकाणी आम्ही मनसेला सोबत घेऊ असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. मुळात लोकसभेचा जो बिनशर्त पाठिंबा होता हा मोदी साहेबांसाठी होता आणि तो एका विशिष्ट विचारसरणीसाठी किंवा एका विशिष्ट विचारासाठी तो पाठिंबा होता. त्याच्यामध्ये हिंदुत्व हे आलंच. आणि खरं पाहता भारताच्या एकंदर देशपातळीवर असा कोणताही एक नेता नव्हता की जो गेल्या 10 वर्षामध्ये जे काही काम झालेलं आहे किंवा देशाची जी काही प्रगती झालेली आहे किंवा देश ज्या उंचीवर आंतरराष्ट्रीय लेवलला ज्या उंचीवर गेलेला आहे, 5व्या नंबरवर गेलेला आहे. आणि हे सगळं टिकवण्यासाठी देश पातळीवर असा कोणता नेता मला वाटतं राजकीय पटलावर दिसत नव्हता मोदी साहेबांव्यतिरिक्त. आणि तो एक विचार त्याच्या मागे होता. त्याचबरोबर हिंदुत्व हा देखील आमचा समविचारी पक्ष आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून राज ठाकरे साहेबांनी तो बिनशर्त पाठिंबा मोदी साहेबांना दिला होता. परंतु विधानसभेच्या बाबतीत म्हणाल तर विधानसभा मला वाटतं फडणवीस साहेबांनी तो देखील मुद्दा क्लिअर केलेला आहे की अगोदर त्यांच्याच 3 पक्षांमध्ये जागा वाटपावरून खूपच गोंधळ होता किंवा वादावाद म्हणता येणार नाही, पण ओढाताण होती. आणि त्याच्यामध्ये 4थ्या पक्षाला घेणं हा कदाचित ते शक्य होत नव्हतं. म्हणूनच राज ठाकरे साहेबांनी देखील स्वतंत्र भूमिका घेऊन स्वतंत्र निवडणुका लढवल्या. आणि एवढा त्यांनी मला वाटतं त्या वक्तव्यामध्ये उल्लेखही केलेला आहे की एवढा विरोधी प्रवाह असताना देखील मनसे स्वतंत्र सगळे उमेदवार घेऊन निवडणुकीला उतरली आणि चांगली मतं घेतली. आणि ह्यात काही त्यांनी जी स्तुती केलेली आहे ती वस्तुस्थिती असल्यामुळेच त्यांनी ती स्तुती केलेली आहे. त्यात चुकीचं काहीच नाही आहे. कारण शेवटी कागद बोलतो, आकडेवारी बोलते. आणि आकडेवारीनुसार आपल्या पुन्हा सांगतो की संस्कृतीनुसार एकमेकांचं अभिनंदन करणं हा आपला संस्कृतीचा भाग आहे. त्याप्रमाणे त्यांनी केलं असेल. सर, त्याचबरोबर त्या मुलाखतीत त्यांनी असं देखील म्हटलं आहे की सरकारसोबत त्यांना ठेवायला आम्हाला रस आहे. महापालिका निवडणुकीत आम्हाला सोबत ठेवता येईल तेवढं ठेवू सोबत. तर हा त्यांच्या पक्षाचा खरं तर तो विषय आहे. राज ठाकरे साहेबांचा स्वभाव पाहता राज ठाकरे साहेब जे बोलतात ते करतात. आणि कुठलीही मनामध्ये आडी न ठेवता मित्र म्हणून ते मदत करतातच. पण राजकीय एक नेता म्हणून राजकीय भूमिका त्यांनी एकदा स्पष्ट केली किंवा राजकीय भूमिका त्यांनी एकदा लोकांसमोर मांडली की त्या भूमिकेला ते पकडून असतात. ते कधी भूमिका बदलत नाहीत. अनेकांचे चुकीचा हे आहे की भूमिका बदलतात, ते नाही बदलत. कारण त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला, त्यांची ती भूमिका होती. त्याचबरोबर विधानसभेला देखील त्यांच्यामध्ये आपसामध्ये भांडणं होत असतील आमच्या 4थ्या पक्षामुळे तर तुमची भांडणं नकोत म्हणजे आमच्यामुळे भांडणं होऊ देऊ नये. त्यापेक्षा आम्ही वेगळी स्वतंत्र निवडणूक लढवू, ही जी भूमिका होती जी भूमिका त्यांनी मांडली होती त्यावेळेला ती भूमिका त्यातलाच एक भाग आहे की ते स्वतःच्या भूमिकेवर ठाम असतात. आणि स्वतःचे राजकीय संबंधाबरोबर मैत्रीत्व संबंध देखील चांगल्या पद्धतीने ते जपतात. त्यांची ती खाती आहे. आणि जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं म्हटलं असेल तर त्याचं स्वागत आहे. कारण देवेंद्र फडणवीस साहेबांचा देखील स्वभाव राज ठाकरे साहेबांशी मिळता जुळता बऱ्यापैकी आहे राजकीयदृष्ट्या पाहिलं तर. तेही त्यांच्या शब्दाचे पक्के असतात. आणि त्यांनी जर तसं वक्तव्य केले असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करतो. असं विधान सुद्धा केलं आहे देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे असतील की राजसाहेबांचे विचार आहे महाराष्ट्राला पुढे न्यायचा आणि हे विचार आमच्यासोबत जुळतात. म्हणजेच
त्यांचं म्हणणं आहे की मोदींना त्यांनी निवडणुकीत सहकार्य केलं, त्यानंतर आता आमचे सुद्धा विचार अनेक विचार जे आहेत मी मगाशी म्हटलं तसा दोन्ही पक्षांमध्ये बरेचसे विचार हे समविचारी असल्यामुळे एकमेकांबरोबर सोबत राहावं हे दोन्ही पक्षांनाही वाटतंय, कारण ते विचार एकसारखे असल्यामुळेच वाटतंय. परंतु काही तांत्रिक अडचणी आहेत अगोदरपासूनच्या त्यांच्या युती आहेत, महायुती आहे आणि त्याच्यामध्ये परत चौथ्या पक्षाची इतर पक्षांना ते जागा वाटप आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर राज ठाकरे साहेबांची नेहमी एक भूमिका आहे, माझ्यामुळे तुमच्यामध्ये कुठे प्रॉब्लेम व्हायला नकोत, अडचणी निर्माण व्हायला नकोत, बेटर मी आहे त्या माझ्या ठिकाणी माझ्या निवडणुका लढवेन. त्याचा तो भाग आहे आणि तोच धागा पकडून बावनकुळे किंवा फडणवीस साहेब बोलत असावेत असं मला वाटतंय. सर, ज्याच पद्धतीने काल राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना ट्विट करत शुभेच्छा दिल्या, आज देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंसंदर्भात स्तुती केली, वक्तव्य केलं. काय वाटतं येणाऱ्या महापालिका निवडणुकीला पुन्हा एकदा मनसे आणि भाजप एकत्र निवडणूक लढताना पाहायला किंवा नवीन समीकरण मुंबईला मिळेल का या निमित्ताने? नाही, मला असं वाटतंय ते समीकरण विधानसभेलाही मिळू शकलं असतं, परंतु 3 पक्ष एकत्र आहेत. परत ती स्थिती महानगरपालिकेला सुद्धा येऊ शकते, त्यामुळे एवढ्यात त्याच्यावर भाष्य करणं योग्य राहणार नाही. पण जर तसं झालं तर स्वागतच आहे, आनंदच आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.